कोकण फिरायचं तर पावसाळ्यात. म्हणजे कोकण तसं 12ही महिने पाहायला खूपच सुंदर आहे. पण तरीही पावसाळ्यात कोकणात जाण्याची मजाच काही वेगळी आहे. आणि यावेळच्या कोकण ट्रिपमध्ये फक्त 2 दिवसात आम्ही चक्क 16 ठिकाणं फिरलो. गडबड न करता प्रत्येक ठिकाण व्यवस्थित पाहून झालं. मुंबईवरून निघून बाय रोड जाऊन चक्क 16 ठिकाणं फिरून दुसऱ्या दिवशी परत येणं, हे सगळं कसं शक्य झालं? चला, तुम्हाला आमची अख्खी ट्रॅव्हल स्टोरी सांगते. आम्ही सकाळी 5:15ला घरातून बाहेर पडलो. इतक्या लवकर निघण्याचं कारण असं होतं की मुंबईच्या बाहेर ट्रॅफिकच्या आधी निघायचं होतं आणि सकाळी इतक्या लवकर निघाल्यामुळे आम्हाला 277 किलोमीटरचा प्रवास फक्त 5 तास 36 मिनिटांचा दाखवत होता. पावसाळ्यातलं बाहेरचं सुंदर धुक्याचं वातावरण, हिरवेगार डोंगर आणि छान छान पाऊस, हे सगळं बघत बघत 6 तासाचा प्रवास कधी संपला हे कळालंच नाही. सकाळी 11:15 वाजता आम्ही आमच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो सुद्धा, आणि ते म्हणजे संगमेश्वर मधलं कर्णेश्वर हे मंदिर. सकाळी 5:15 वाजता मुंबईवरून निघून 11:15 वाजता आपण आपल्या कोकण सफरच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलोय. माझ्या पाठीमागे जे बघताय ते संगमेश्वर मधलं कर्णेश्वर मंदिर आहे. असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं होतं. पांडवांनी आपला 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलं होतं. तर चला बघूया हे मंदिर कसं आहे आणि दर्शनही घेऊया. हे मंदिर संगमेश्वर गावापासून 17 किलोमीटरवर असलेल्या देवरुख इथे आहे आणि हे मंदिर मुंबई गोवा महामार्गावरून जवळच आहे. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या 3 नद्यांच्या संगमांमुळे या ठिकाणाला संगमेश्वर असं नाव आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी मंदिराच्या आवारातच आहे हे श्री गणेश मंदिर. बाप्पांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही मुख्य मंदिराकडे वळलो. हे मंदिर 1000 वर्षापूर्वीचं आहे. भूमी शैलीतलं हे मंदिर 1000 वर्षानंतरही सुस्थितीत पाहायला मिळतं. इसवी सन 2012 मध्ये या मंदिराला पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या खिद्रापूर पेक्षाही खूप जुनं असल्याचं सांगितलं जातं. या मंदिराबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एका कथेनुसार गुजरातचा चालुक्य म्हणजेच चौलुक्य राजा कर्ण इसवी सन 1064च्या सुमारास राज्य करत होता. त्याने त्या काळात 10,000 सुवर्ण मुद्रा खर्च करून शिव मंदिर बांधले आणि म्हणून हे मंदिर त्याच्या नावाने कर्णेश्वर शिव मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. मुख्य गाभाऱ्यासमोरच ही नंदीजींची सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे आहे मंदिराचं गर्भगृह. एका कथेनुसार मंदिराच्या द्वाराजवळ पांडवाचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. संपूर्ण देवालयात अशी 5 पालथी ताटे आहेत. संपूर्ण मंदिरात उत्तम कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराच्या भिंतींवर श्री गणेश, लक्ष्मी, महिषासुरमर्दिनी, विष्णू अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. असं म्हटलं जातं की पांडवांना या मंदिराचं काम अर्धवट असतानाच निघून जावं लागलं. त्यानंतर शिलाहार राजाने या मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण केलं. हे एक प्राचीनकालीन मंदिर आहे. असं म्हटलं जातं की पांडवांनी आपला 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलं, म्हणून या मंदिराला कर्णेश्वर असं नाव आहे. कर्णेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. प्रवासाचा पुढचा टप्पा होता श्री मार्लेश्वर. कर्णेश्वर मंदिरापासून मार्लेश्वर 40 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यासाठी साधारणतः 1.25 तासाचा वेळ लागतो. सध्या पावसाळ्यात रस्ते थोडेसे खराब आहेत, पण रस्त्यात दिसणारं निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.
आता मार्लेश्वर फक्त 4 किलोमीटर अंतरावर राहिलं होतं. जाताना रस्त्यातच दिसणारे हिरवेगार डोंगर. पावसाळ्यात हा रस्ता खूप सुंदर दिसतो. हिरवेगार डोंगर आणि डोंगरांच्या माथ्यावर उतरलेले ढग खूप छान वाटतं पाहायला. बघता बघता आम्ही मार्लेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला 30 रुपये प्रवेश फी द्यावी लागते. आणि हा आहे मंदिराचा पार्किंग एरिया. या ठिकाणी तुम्हाला अनेक दुकानं पाहायला मिळतील. इथे बरीच खाण्यापिण्याची दुकानं आहेत, फुलांची दुकानं आहेत, प्रसादांची दुकानं आहेत. गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालो. मार्लेश्वर मंदिरात जाण्यासाठी आपल्याला साधारण 500 ते 550 पायऱ्या चढून जावं लागतं. जाताना रस्त्यात तुम्हाला ठिकठिकाणी माकडं पाहायला मिळतील, पण ते काहीही त्रास देत नाहीत बरं. आणि जातानाच्या रस्त्यात तुम्हाला ठिकठिकाणी हे शिवस्तुतीचे बोर्डही पाहायला मिळतील, ज्याच्यावर फार छान छान श्लोक लिहिलेले आहेत. इथल्या पायऱ्या ना जवळ जवळ आहेत, त्याच्यामुळे या पायऱ्या चढताना काहीही त्रास होत नाहीये. माझ्या कळत नाहीये आपण एवढ्या पायऱ्या चढून चाललोय ते. सुमारे 550 पायऱ्या चढून आम्ही अंदाजे 12:30 ते 1:45च्या आसपास मंदिराजवळ पोहोचलो. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. या ठिकाणी एक खूप सुंदर धबधबा आहे आणि इथली सिनरी पाहायला अतिशय सुंदर आहे. पण ते पाहण्याआधी आपण देवदर्शन करून घेऊ. या मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी देवळीत गणेशजी आहेत. बाप्पांचं दर्शन घेऊन गुहेत प्रवेश केल्यावर आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात. या गाभाऱ्यात कुठेही लाईट नाहीये. शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समई आणि निरंजनाचा मंद उजेड आतमध्ये असतो. तसेच या ठिकाणी श्री मार्लेश्वर आणि श्री मल्लिकार्जुन अशा 2 शिवपिंडींचे दर्शन होते. असं म्हटलं जातं की या गुहेत शिवपिंडींच्या पाठीमागे अजूनही सापांचं अस्तित्व आहे. हे मंदिर अगदी डोंगरात आहे, त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच आपल्याला हा अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. हिरवा शालू पांघरल्यासारखे हे डोंगर, निरुपद्रवी प्राण्यांची उपस्थिती आणि दुधाच्या धारेसारखा हा धबधबा, हे सगळं पाहिलं की आपण पृथ्वीवर नाही पण चक्क स्वर्गात असल्याचा भास होतो. 200 फूट उंची असलेल्या या धबधब्याला धारेश्वर असं नाव आहे आणि याच्या खाली असणाऱ्या डोहाला करमडेली डोह असं म्हणतात. मी असं म्हणेन की पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग आहे तर तो इथे आहे. तुम्ही सिरियसली तुम्ही जर रत्नागिरी जवळ असाल किंवा कोकणची ट्रिप प्लॅन करत असाल तर मी हे म्हणेन की हे मंदिर अजिबात चुकवू नका. वेळात वेळ काढून या मंदिराला नक्की भेट द्या. देवदर्शन करून झालं आणि खाली उतरायला आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागली. जेवणाची वेळ तर झालीच होती, त्याच्यामुळे मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या एका ठिकाणी आम्ही जेवण करून घेतलं. फूड इज टू गुड. तुम्ही जर लंच टायमिंग मध्ये इथे आला तर बाहेर हॉटेल वगैरे न शोधता लंच इथेच करा असं मी सजेस्ट करेन. कारण इथे ताई गरमागरम भाकरी बनवून देतात. इथे झुणका भाकर आणि किंवा भाजी भाकर दोन्हीही सुपर्ब आहे. मार्लेश्वर मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो तिथून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर अंगवली येथे. हे मंदिर परतीच्या वाटेवर अगदी रस्त्याला लागूनच आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे, नक्कीच बघण्यासारखं आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी श्री मार्लेश्वरांची पालखी या मंदिरातून रात्री 12 वाजता बाहेर पडते. जंगलातून पाय वाटेने मारळला जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गिरजाई देवी आणि मार्लेश्वरांचा लग्न सोहळा पार पाडला जातो.
मंदिरात सुंदर कोरीवकाम केलेली नंदीजींची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाहेर श्री गणेशांची मूर्ती तसेच द्वादश ज्योतिर्लिंग मंत्र लिहिण्यात आलेला आहे. गाभाऱ्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आता इथून पुढचा टप्पा होता रत्नदुर्ग किल्ला. रत्नदुर्ग किल्ला हा श्री मार्लेश्वर मंदिरापासून 68 किलोमीटर अंतरावर म्हणजेच साधारण 2 तासाच्या अंतरावर आहे. रत्नदुर्ग किल्ल्याच्या 3 किलोमीटर अलीकडे एक मरीन म्युझियम आहे. जाता जाता आम्ही इथेही व्हिजिट करायचं ठरवलं. हे ठिकाण जातानाच्या रस्त्यातच लागतं. या मरीन म्युझियमचा प्रवेश शुल्क फक्त 20 रुपये इतका आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारचे तसेच दुर्मिळ मासे पाहायला मिळतील. इथलं सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे इथे असणारा देवमाशाचा सांगाडा. हा सांगाडा 5 टन वजन असलेला आणि 55 फूट लांबी असलेल्या देवमाशाचा आहे. याशिवाय तुम्हाला इथे अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतील. तसंच इथे एक समुद्री कासव सुद्धा आहे. हा आहे लायन फिश. पाण्यातले हे सगळे जीव, त्यांचं सौंदर्य आणि त्यांच्या हालचाली पाहायला खूप छान वाटतं. हा आहे स्टारफिश. या ठिकाणी प्रत्येक माशाचं नाव आणि त्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे. लहान मुलांना हे ठिकाण पाहायला नक्कीच आवडेल. याशिवाय इथे शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या अनेक कलाकृती आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही त्या परचेस करू शकता. तर रत्नगड फोर्टला जाण्याआधी रत्नगड फोर्टच्या 15 मिनिटं आधी एक मरीन म्युझियम आहे रत्नागिरीमध्ये. आम्ही ते बघायला आलो होतो. इथे फक्त 20 रुपये तिकीट आहे आणि एक 15 ते 20 मिनिटात तुमचं म्युझियम बघून होईल आणि छान आहे बघायला. ते अजून थोडं व्यवस्थित मेंटेन करू शकले असते, पण तरी पण ठीक आहे. मरीन म्युझियम पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे हा रत्नदुर्ग फोर्ट. या फोर्टला जाण्याआधी रस्त्यात डाव्या बाजूला रत्नदुर्ग शिवसृष्टी हा प्रकल्प लागतो. आपण हाही पाहणार आहे, पण त्याआधी आपण फोर्ट पाहून घेऊया. रत्नदुर्ग किल्ला. हा किल्ला रत्नागिरी शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहांकडून जिंकून घेतला. या गडावर बाले किल्ल्यात आहे हे भगवती मंदिर. रत्नासुराचा वध केल्यावर अंबाबाईच्या सांगण्याप्रमाणे श्री भगवती देवी रत्नदुर्ग गडावर स्वयंभू रूपात राहिली. म्हणून या ठिकाणी भगवती देवीचं मंदिर बनवण्यात आलं. देवीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही किल्ला पाहायला गेलो. किल्ल्याचं क्षेत्रफळ सुमारे 120 एकर आहे आणि किल्ला तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्यातील बुरुजांना खमक्या, मारठ्या, बसक्या, वेताळ, रेडे अशी नावं आहेत. इथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे हा गड पाहायला खूप सुंदर वाटतो. हा किल्ला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतो.
किल्ला पाहून झाल्यावर आम्ही शिवसृष्टीकडे निघालो आणि शिवसृष्टीकडे जाताना वाटेत आहे हा सुंदर असा स्पॉट. इथून डाव्या बाजूला शिवसृष्टी तर उजव्या बाजूला रत्नदुर्ग किल्ला आहे. हाही किल्ल्याचाच भाग आहे. इथे तुम्ही छान फोटोज काढू शकता, व्हिडिओज काढू शकता किंवा बसून छान वेळ घालवू शकता. इथल्या आकर्षणाचा अजून एक विषय म्हणजे शिवसृष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाने समजून घ्यायला हवा, या दृष्टिकोनातून उभारलेला हा सरकारचा एक खास उपक्रम. या ठिकाणी 8 जलदुर्गांसह रायगडचीही प्रतिकृती आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पूर्णगड, खांदेरी, जंजिरा, सुवर्णदुर्ग, जयगड सारख्या किल्ल्यांची प्रतिकृती लक्षवेधी आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 फूट उंच पुतळा उभारलेला आहे. थोरा मोठ्यांनीच काय पण लहानांनीही अगदी आवडीने पाहावा असा हा प्रकल्प आहे. संध्याकाळी 9 पर्यंत तुम्ही शिवसृष्टी पाहू शकता. या ठिकाणी 5 ते 12 वर्षाच्या मुलांना 15 रुपये तर 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी 30 रुपये प्रवेश शुल्क आहे. इथे तुम्हाला शिवकालीन गावही पाहायला मिळेल. त्या काळच्या दैनंदिन जीवनाची अगदी हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. रत्नागिरीत आल्यापासून आपण 3 स्पॉट पाहिले. एक मरीन म्युझियम, दुसरा रत्नदुर्ग फोर्ट आणि तिसरा शिवसृष्टी. इथे आल्यापासून पाहिलेल्या सगळ्या स्पॉटपैकी सगळ्यात जास्त आवडलेला स्पॉट म्हणजे हा. म्हणजे मला हा इतका आवडला की इथे महाराजांनी जिंकलेले गड किंवा शिवकालीन गाव आणि सगळ्याच गोष्टींच्या प्रतिकृती इतक्या सुंदर बनवलेल्या आहेत आणि इतक्या सुंदरपणे प्रदर्शन केलेलं आहे तसं. आणि इथली तिकीट फक्त 30 रुपये आहे. म्हणजे मला वाटलंही नव्हतं एंटर करताना की 30 रुपये एंट्री फी असेल आणि आतमध्ये इतकं सुंदर असेल. खरंच छान वाटलं. त्यामुळे तुम्ही जर रत्नागिरीत असाल तर हा स्पॉट अजिबात मिस करू नका. शिवसृष्टी पाहून झाल्यानंतर आम्ही गणपतीपुळेकडे निघालो. सकाळी लवकर उठून दर्शन करता यावं त्यामुळे आम्ही हॉटेल गणपतीपुळेमध्येच बुक केलं होतं. इथला स्टे आणि फूड दोन्हीही चांगलं होतं आणि हे हॉटेल मंदिरापासून फक्त 5 मिनिट अंतरावर आहे. रत्नदुर्ग किल्ल्यापासून या हॉटेलला यायला 1 तासाचा वेळ लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आम्ही मंदिराकडे पोहोचलो. सकाळी सकाळी मंदिरात येऊन देवदर्शन घेतलं ना की एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि त्यात ही मंदिर इतक्या सुंदर ठिकाणी असेल तर गोष्ट अजूनच खास. मंदिराच्या बाहेरच चप्पल स्टँड आहेत आणि प्रवेशद्वाराशीच आपल्याला पाहायला मिळतात मूषकराज. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि मंदिराचं कोरीव काम, मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर बाप्पांच्या अनेक रूपातल्या मूर्ती आहेत. आणि नशीबच म्हणून की काय पण आम्हाला अजिबात गर्दी मिळाली नाही आणि दर्शन अगदी छान झालं आणि पटकन झालं.
हे मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावरच असल्यामुळे दर्शन करून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही बीचवर जाऊन छान वेळ घालवू शकता. आम्हीही थोडा वेळ बीचवर घालवला आणि नाश्ता करून पुढच्या प्रवासाला लागलो. गणपतीपुळे मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे कवी केशवसूत स्मारक. ज्यांना साहित्य कलेची आवड आहे त्यांनी या ठिकाणाला आवर्जून भेट द्यावी. कवी केशवसुतांच्या राहत्या घरी हे स्मारक बनवण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला केशवसुतांची जन्मखोली तसेच त्यांनी वापरलेल्या वस्तू पाहायला मिळतील. या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या अनेक कविताही प्रदर्शित केलेल्या आहेत. हे ठिकाण खूप छान मेंटेन केलेलं आहे आणि परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. इथेही प्रवेश फी फक्त 10 रुपयेच आहे. स्मारक पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो जय विनायक मंदिराकडे. हे मंदिर कवी केशवसूत स्मारकापासून 12 किलोमीटर अंतरावर म्हणजेच 20 मिनिटावर आहे. दोन 2003 मध्ये JSW एनर्जी लिमिटेडने बांधलेलं हे मंदिर श्री गणेशाला समर्पित आहे. स्थानिकांमध्ये हे मंदिर जिंदाल गणपती असंही ओळखलं जातं. मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर बागेने वेढलेलं आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलं आहेत आणि मंदिराच्या परिसरातच एक छोटासा तलावही आहे ज्यामध्ये रंगीबेरंगी मासे पण आहेत. मंदिर पायगोडा शैलीत बांधलेलं असून त्याला 3 थरांचं छत आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला पाहायला मिळते ही मूषक राजांची सुंदर अशी मूर्ती. गाभाऱ्यात असणारी गणेश मूर्ती पितळेची असून अतिशय रेखीव आहे. मंदिराच्या आवारात कांस्य लेपित 6 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. हे सुंदर असं मंदिर पाहून बाप्पांचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो जयगड फोर्टकडे. जयगड किल्ला हा जय विनायक मंदिरापासून 6.5 किलोमीटर अंतरावर म्हणजेच 15 मिनिटावर आहे. जयगड हा एक जलदुर्ग असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 200 फूट इतकी आहे. या किल्ल्याचे एकूण क्षेत्र 12 एकर आहे. किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जांभळ्या दगडात केलेलं आहे. जयगड हा किल्ला सुमारे 13व्या शतकात शिलाहार राजा भोज यांच्या काळात उभारला गेला असावा असा संदर्भ आहे. या किल्ल्याचे एकूण क्षेत्र 12 एकर आहे. या किल्ल्याच्या उभारणीच्या वेळी वारंवार प्रत्यय येत होता म्हणून जयबा नावाच्या एका निष्ठावान व्यक्तीने इथे जिवंत समाधी घेतली आणि त्यावरूनच या किल्ल्याला जयगड असं नाव पडलं. किल्ल्यावर श्री गणेश मंदिर, हनुमान मंदिर अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. किल्ला समुद्राने वेढलेला असून इथून दिसणारं दृश्य फारच सुंदर दिसतं. किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो थेट जयगड जेट्टीवर. जयगड जेट्टी जयगड किल्ल्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आम्ही इथे आलो होतो फेरी बोटसाठी. ही बोट दर 1 तासाने निघते.
फेरी बोटने ट्रॅव्हल करायचे चार्जेस हे पर पर्सन 30 रुपीज आणि गाडीसाठी 200 रुपीज असे आहेत. फेरी बोटमध्ये गाडी पार्क करून 15 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो टवसाळला. टवसाळला पोहोचल्यानंतर इथून पुढचा प्लॅन होता हेदवीचा गणपती. म्हणजेच इथून 10 किलोमीटर अंतरावर म्हणजेच 20 मिनिटाच्या अंतरावर आहे हेदवीचा गणपती. हेदवी हे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात आहे. हे मंदिर एका डोंगराच्या कड्यावर आहे. या मंदिराची स्थापना पेशवे काळात श्री केळकर स्वामी यांनी केली होती. मंदिर अतिशय सुंदर आहे. आजूबाजूला हिरवेगार डोंगर आहेत आणि डोंगराच्या कड्यावर हे मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी बाप्पांची मूर्ती. या मूर्तीला 10 हात आहेत. चक्र, त्रिशूळ, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीळकमळ, दात व धान्यांची लोंबी आहे. या मूर्तीचे डोळे अत्यंत बोलके आहेत. दशभुज गणेश मूर्ती जास्त ठिकाणी आढळत नाही, त्यामुळे तुम्ही चिपळूणला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. दशभुज गणपतीपासून 8.5 किलोमीटर अंतरावर आहे वेळणेश्वर हे मंदिर. वेळणेश्वर मंदिर समुद्र किनारी वसलेलं असून हे घाग, गोखले, गाडगीळ कुटुंबियांचं कुलदैवत आहे. वेला म्हणजे समुद्र किनारा आणि त्याच्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर. गावकऱ्यांच्या माहितीनुसार 12व्या शतकात इथे वेळोबा देवाचे छोटे मंदिर होते. सुमारे 400 वर्षापूर्वी गाडगीळ नामक गृहस्थाने स्वखर्चाने आत्ताचे मंदिर बांधले. मंदिराच्या आवारात एकमुख असणारा पितळी मुखवटा आणि त्यावर 5 फण्यांचा पितळी नाग आहे. गाभाऱ्यात 3 फूट लांबीची शिवपिंड असून त्यावर छान सजावट केलेली असते. शिवपिंडीवरही 5 फण्यांचा नाग आहे. मंदिराला लागूनच लक्ष्मी नारायण मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूलाच आहे श्री गणेश मंदिर. वेळणेश्वर वरून निघून 19 किलोमीटर म्हणजेच 40 मिनिटाच्या अंतरावर आहे व्याडेश्वर मंदिर. या मंदिराच्या इतिहासात श्री परशुरामांची कथा आहे. मंदिराचा आवार प्रशस्त असून गाभाऱ्यासमोर नंदीजींची मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला हे भलं मोठं त्रिशूळ पाहायला मिळतं. मंदिराच्या सभागृहातून आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचा गाभारा दिसायला लागतो. व्याधी ऋषींनी या शिवलिंगाची स्थापना केली म्हणून ही शिवमूर्ती आणि मंदिर श्री व्यादेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मंदिर पंचायतन प्रकारातलं असून मंदिराच्या आजूबाजूला श्री गणेशजी, अंबिका देवी, लक्ष्मी नारायण आणि सूर्यदेव यांची मंदिरं आहेत. प्रवेशद्वाराला लागूनच श्री हनुमान आणि गरुडदेव यांच्याही मूर्ती आहेत. या सर्व मूर्त्या संगमरवरी आहेत आणि हे मंदिर सर्वात जुने मंदिर आहे. व्यादेश्वर मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो गुहागर बीच. हा मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. बीचवर जाताना नारळाच्या सुंदर बागा पाहायला मिळतात. कोकणातले सगळे समुद्र किनारे अतिशय शांत, सुंदर आणि स्वच्छ आहेत. इथे बसून आपण तास वेळ घालवू शकतो. इतका प्रवास करून जो थकवा आला होता तो या सुंदर ठिकाणी थोडासा वॉक करून निघून गेला.
आम्ही इकडे थोडं फिरलो, थोडे शंख शिंपले जमा केले. छानसा वेळ घालून आम्ही आमच्या 2 दिवसाच्या प्रवासाचा शेवट केला. अशा प्रकारे 2 दिवसाच्या रोड ट्रिप मध्ये चक्क 16 ठिकाणं फिरून आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. रोड ट्रिप जर पहाटे चालू केली आणि व्यवस्थित प्लॅन केला तर प्रवासाचा कंटाळा येत नाही. न कंटाळता, प्रवासाचा थकवा न जाणवता आम्ही एवढा मोठा प्रवास छानपैकी पार पाडला होता. येताना रस्त्यात 20व्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. 3 दिवसात फिरण्यासाठी आम्ही जी ठिकाणं ठरवली होती ती सगळी ठिकाणं आमच्या 2 दिवसातच फिरून झाली. म्हणून आम्ही मुंबईला परत चाललो. कदाचित वीकडेजमध्ये गेलो म्हणून असेल, पण आम्हाला कुठेही गर्दी मिळाली नाही. सगळी देवदर्शनंही छान झाली. त्याच्यामुळे आमची ट्रिप तर 2 दिवसातच उरकली. तुमच्याकडे जर अजून 1 दिवस वेळ असेल तर तुम्ही चिपळूणला एक स्टे करू शकता, जिथे परशुरामांचं एक मंदिर आहे ते विजिट करू शकता, किंवा 1-2 वॉटरफॉल तुमच्या ट्रिपमध्ये ॲड करू शकता. तर अशी होती आमची कोकण ट्रिप. यापैकी कोणती ठिकाणं तुम्ही पाहिली आहेत किंवा अजून कोणती ठिकाणं होती जी आम्ही या प्रवासात कव्हर करू शकलो असतो ते कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.